तालुक्यातून अवैध मुरुम उत्खनन होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने मी पथक स्थापन केले आणि त्या पथकांना कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते। त्याचाच एक भाग म्हणून परवा आमच्या तलाठ्यांनी तामसा परिसरामध्ये अवैध वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर पकडून पोलीस स्टेशन इथे लावलेले आहेत आणि त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करत आहोत। याच पद्धतीचे जर त्यांनी परवानगी न घेता उत्खनन केले तर त्यांच्यावर देखील याच पद्धतीची कारवाई आम्ही करणार आहोत। त्याच्यामुळे माझी सर्व उत्खनन करणाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी रीतसर परवानगी घेऊनच उत्खनन करावे। त्या उत्खनन करू नये, नाहीतर याच पद्धतीची दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल। त्यांच्याकडे जर वाहतूक पासेस नसतील तर ते देखील अवैध समजून आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू। पण जर वाहतूक पासेस असतील तर आपल्याला त्यांच्यावर कारवाई नाही करता येणार आहे। तपासणी आम्ही करू, आमचे पथक ती तपासणी करतील, आम्ही तसे त्यांना सूचना देतो। तालुक्यातून अवैध मुरुम उत्खनन होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने मी पथक स्थापन केले आणि त्या पथकांना कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते। त्याचाच एक भाग म्हणून परवा आमच्या तलाठ्यांनी तामसा परिसरामध्ये अवैध वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर पकडून पोलीस स्टेशन इथे लावलेले आहेत आणि त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करत आहोत। याच पद्धतीचे जर त्यांनी परवानगी न घेता उत्खनन केले तर त्यांच्यावर देखील याच पद्धतीची कारवाई आम्ही करणार आहोत। त्याच्यामुळे माझी सर्व उत्खनन करणाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी रीतसर परवानगी घेऊनच उत्खनन करावे। त्या उत्खनन करू नये, नाहीतर याच पद्धतीची दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल। त्यांच्याकडे जर वाहतूक पासेस नसतील तर ते देखील अवैध समजून आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू। पण जर वाहतूक पासेस असतील तर आपल्याला त्यांच्यावर कारवाई नाही करता येणार आहे। तपासणी आम्ही करू, आमचे पथक ती तपासणी करतील, आम्ही तसे त्यांना सूचना देतो।